नमस्कार. आज मी तुम्हाला बाजारामध्ये असे रेडीमेड गजरे मिळतात, तर त्याच्या हेअरस्टाईल्स करून दाखवणार आहे. 2 रेडीमेड गजरे मी घेतलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर आपण बघूया त्याने आपण छान वेगवेगळे हेअरस्टाईल कशा करू शकतो. सगळ्यात आधी मी मधला भाग पाडून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढचे थोडेसे केस घेतले आणि त्याला ट्विस्ट करत करत मागे नेलं. खूप बेसिक, खूप सिंपल आणि खूप मस्त अशी हेअरस्टाईल आहे. कोणालाही जमेल अशी हेअरस्टाईल आहे. मागे तुम्ही बघताय बॉबी पिन लावून घेतलेली आहे. दुसऱ्या साईडने आपल्याला सेम पद्धत करायची आहे. तर इकडून पण मी थोडेसे केस घेतले आणि त्याला ट्विस्ट करत 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 मागे नेलं. केसांची जी क्वांटिटी आहे ती तुमच्यावर डिपेंड आहे. थोडी जास्त घेतली तरी चालेल, कमी घेतली तरी चालेल. पण ही जी हेअरस्टाईल आहे खूप पहिल्यापासून चालत आलेली आहे आणि खूप सुंदर दिसते सर्वच बायकांवर. सो बाकीचे केस मी घेतले आणि इकडे पण छान बॉबी पिन लावून सिक्युअर करून दिलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला जो गजरा मी घेतलेला आहे तो घ्यायचा आहे आणि युपिन मिळतात बाजारामध्ये, तशावाला युपिन्स आधी घ्या. ही सिंपल हेअरस्टाईल झाली, पण गजरा लावल्यानंतर आणखीन याच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स दिसतो. पुढून तुम्ही बघू शकता खूप एलिगंट आणि खूप छान वाटते, नाजूक वाटते हेअरस्टाईल. त्याच्यानंतर हा जो गजरा आहे हा घेतलेला आहे. युपिन लावलेली आहे दोन्ही वेगवेगळ्या टोकांना आणि त्याला असं छान पद्धतीने थोडं स्ट्रेच करून लावायचं आहे. सो मागे तुम्ही बघताय उजव्या साईडने मी अशा पद्धतीने छान स्ट्रेच केलं आहे आणि जी युपिन आहे ती थोडीशी मागे घेऊन अशी उलटी करून लावलेली आहे राईट साईडला आणि खूप छान पद्धतीने ही बसते आणि ही हेअरस्टाईल इतकी सुंदर दिसते. बिलीव्ह मी, जर तुमच्याकडे ओरिजिनल गजरे असतील तरी तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता. आणि लेफ्ट साईडला पण मी सेम पद्धतीने युपिनला सिक्युअर करून घेतलेलं आहे. सो तुम्ही बघताय ही माझी हेअरस्टाईल झालेली आहे. कोणतंही फंक्शन असू द्या, फेस्टिवल असू द्या, एकदम सुंदर बेसिक सिंपल हेअरस्टाईल ही दिसते आणि जी माझी फेवरेट आहे. सो पार्टिशन तुम्ही पुढचं आडवं जरी केलं तरी चालेल. मला तरी ही हेअरस्टाईल खूप आवडते. त्याच्यानंतर सेकंड हेअरस्टाईल याच्यातनंच आपल्याला थोडी एक्सटेंड करायची आहे. सो तो गजरा मी काढला आणि एक थोडासा लॉंगवाला एक गजरा माझ्याकडे होता तो मी घेतला. मला थोडंसं एक वेगळी पद्धत तुम्हाला दाखवायची होती म्हणून मी दाखवते. किंवा ओरिजिनल गजरा आहे तो घ्या आणि थोडंसं असं मध्ये यू आकार करून आपल्याला हा गजरा लावायचा आहे. अर्धवर्तुळ आपल्याला इथे करायचं आहे. एका कॉर्नरला एक युपिन लावली, दुसऱ्या कॉर्नरला युपिन लावली नाही. अशा पद्धतीने ही एक हेअरस्टाईल झालेले आहे. असे गजरे जर तुम्ही लावले 2-3 लावले तर इतके छान दिसतात, इतकं मस्त वाटतं. हा एकच गजरा मी लावून दाखवलेला आहे. याच्या खाली तुम्ही आणखीन 2-3 गजरे लावू शकता, खूप छान वाटतं. आता पुन्हा त्याचीच एक एक्सटेंडेड हेअरस्टाईल, जी पुढची हेअरस्टाईल आहे ती तशीच ठेवलेली आहे. मागे मी पोनी बांधलेली आहे खालच्या साईडला आणि त्याच्यानंतर जो रेडीमेड गजरा होता, जो बो होता रेडीमेड गजरावाला, तर तो मी लावून घेतलेला आहे. 2दा ट्विस्ट केलेलं आहे त्याला आणि लावून घेतलेलं तुम्ही बघू शकता. ही देखील हेअरस्टाईल एकदम सिंपल दिसते, खूप छान वाटते, बेसिक वाटते. ज्यांना खूप जास्त काही काही घालायला आवडत नाही त्यांच्यासाठी खूप छान आहे. आता नेक्स्ट पुन्हा तीच पोनी मी ठेवली आणि त्याच्यातच एक्सटेंडेड हेअरस्टाईल आपल्याला करायची. तर त्या पोनीचा आता आपण बंड करणार आहोत, जुडा बांधणार आहोत. त्याच साईडला थोडा खालती बांधा किंवा आणखीन थोडा वरती बांधला तरी चालेल. मी थोडासा जुडा वर घेतलेला आहे. तर छान पद्धतीने मी त्याला ट्विस्ट केलं. ट्विस्ट केल्यानंतर मी एक रबर बँड त्याच्यावरून लावलेला आहे. आता हे जे केस बाहेर निघालेले आहेत याला आपल्याला यू पिनने छान सिक्युअर करून घ्यायचं आहे. मी जसं सांगितलं, ज्यांचा हेअर कट लेअरमध्ये आहे, स्टेपमध्ये आहे, त्यांना थोड्याशा जास्त यू पिन्स लागतील. दॅट्स इट, बाकी काही नाही. तर हा रेडीमेड गजरा मी याच्यावर लावून घेतलेला आहे. आता मी तुम्हाला 2 गजरे दाखवले होते, सो दुसरा पण गजरा मी इथे लावून घेणार आहे. कारण की 2 गजरे लावल्यानंतर याचा लुक खूप छान येतो. आणि जे पण तुमचे केस बाहेर निघालेले आहेत त्याला युपिनने सिक्युअर करा. ही तुमची कला आहे की किती छान पद्धतीने तुम्ही युपिनने जे बाहेर आलेले केस आहे ते सिक्युअर करू शकताय. सो मी प्रयत्न केला आहे, जितके मला बाहेर आलेले केस युपिनने छान लावता येतात तितके लावलेले आहेत. आणि येस, केसांच्या मध्ये एक छोटीशी ॲसेसरी अशी लावलेली आहे जी अजून छान दिसते. आणि तुम्ही बघता ही एक छान जुडा हेअरस्टाईल, बन हेअरस्टाईल झालेली आहे. लोन एक बन झालेला आहे जो आणखीन छान दिसतो साडीमध्ये. पुढे मधला भांगच मी ठेवलेला आहे. पुढून पण ही हेअरस्टाईल छान दिसते आणि मागून पण एकदम सुंदर दिसते. सो नक्की ही हेअरस्टाईल ट्राय करा. त्याच्यानंतर आता नेक्स्ट हेअरस्टाईल करणार आहोत आपण, तर ती थोडीशी वेगळी आहे. त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, पुढचे पूर्ण केस घेतले आणि कानाचा जो वरचा पॉईंट असतो तिथून आपल्याला अर्धे केस असे उचलायचे आहेत वरती आणि तिथे मग एक पोनी बांधून घ्यायची आहे. पोनी बांधून झाल्यानंतर आपल्याला त्या पोनीवरच गजरे लावायचे आहेत. तर ही जी हेअरस्टाईल आहे ही सर्वांनाच आवडते की नाही मला माहीत नाही पुढे असं करायला, पण ही हेअरस्टाईल बेसिकली गर्ल्सला पण खूप छान दिसते. सो तुम्ही बघितलं हा गजरा मी लावलेला आहे, त्याच्यावर एकच तर डिरेक्टली लावला आणि त्याच्यानंतर थोडंसं युपिननी सिक्युअर केलं दोन्ही साईडनी की जेणेकरून तो गजरा हलू नये. 2 ट्विस्ट करून पण हा गजरा लावू शकतो, पण एक लावल्यामुळे थोडासा मोठा दिसतोय. दॅट्स इट. आता याच हेअरस्टाईलला थोडं एक्सटेंड करूयात. तर जिथे मी पोनी बांधली होती तिथे आपल्याला पुन्हा जुडा बांधून घ्यायचा आहे. म्हणजे एक जो हाफ हेअर बन जो म्हणतात तो आपण याला म्हणू शकतो. तर अर्ध्या केसांचा बन आपल्याला इथे करायचा आहे वरच्या. जसं आपण खाली जुडा घातला मगाशी त्याच पद्धतीने इथे वरती जुडा घालायचा आहे, खालती थोडे केस सोडून. तर हा जुडा घातल्यानंतर मी रबर बँड लावलेला आहे त्याच्यावर आणि त्याच्यानंतर मग पुन्हा हे जे गजरे आहेत ते घेतलेले आहे. गजरावाला बो मी घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर युपिनने त्याला छान सिक्युअर करून दिलेला आहे. बाहेर निघालेले हेअर आतमध्ये छान लावून दिलेले आहेत आणि ही माझी हेअरस्टाईल झालेली आहे. आता ह्याच राऊंडवाला जो मी दाखवला त्याच्यामध्येच एक थोडासा वेगळा बन मी केलेला आहे. जो बनचा टाईप आहे, जो बन दिसतो
दिसतोय तो वेगळा दिसतोय. तुम्ही बघताय अगदी पूर्ण कव्हर केलेला बन दिसतोय. सो तशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता. लास्टच्या दोन्ही हेअरस्टाईल जवळपास सेमच आहेत, फक्त जुड्याचा जो आकार आहे तो डिफरंट आहे. दॅट्स इट. आणि ही हेअरस्टाईल देखील साडीवर खूप सुंदर दिसते, गर्ल्सला खूप बेसिकली छान दिसते. तर डेफिनेटली ह्या हेअरस्टाईल ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सो मच. बाय बाय.